बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा केली होती। मात्र उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत उमेदवार देण्याबाबत मित्रपक्षांची यादी आली नसल्यानं आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत, त्यामुळे एका जातीवर लढणं शक्य नसल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला। याला पाडा त्याला पाडा अशी भूमिका देखील घेणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। मात्र मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय। मतदारसंघ निश्चित झाले होते, उमेदवारांची नावं देखील निश्चित झाली होती। माझ्याकडे रात्री 3:30 वाजता उमेदवारांची यादी होती, मात्र मित्रपक्षांनी त्यांची यादी पाठवली नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे एका जातीवर कसं लढणार, यामुळेच निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी असो की महायुती असो, दोन्हीकडचे नेते हे सारखेच आहेत, त्यामुळे कोणाला पाठिंबा देत नाही किंवा कोणालाही निवडून आणा असं देखील म्हणत नाही। केवळ माझं आंदोलन सुरू राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मात्र माझ्या आंदोलनात मला कोणी डिवचलं तर मी त्याला सोडणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। ही माझी माघार नसून हा गनिमी कावा असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला आनंद झालाय। त्यांनी उमेदवार उभे केले असते तर त्यांचा फायदा भाजपला झाला असता असं म्हणत शरद पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। त्यांनी उमेदवार दिले असते तर भाजप विरोधातील मतदारात फूट पडली असती, त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्या निर्णयाचं मी स्वागत करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार न देण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिलं। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील बंडखोर तसंच एकाच मतदारसंघात आघाडीतील 2 पक्षांनी दिलेल्या उमेदवाराबाबत चर्चा झाली। तसंच काही उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश या बैठकीतून देण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। माघारीनंतर कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आहे याचं चित्र स्पष्ट होईल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। मैत्रीपूर्ण लढतीची आमची भूमिका नसल्याचं यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय। तर सांगून देखील उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या उमेदवारांवर पक्ष योग्य ती कारवाई करेल असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। एकमेकांविरोधात न लढण्याची आमची भूमिका असल्याचा दावा यावेळी संजय राऊत यांनी केलाय। महाविकास आघाडीतील सर्व बंडखोर देखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे। मुस्लिम धर्मगुरूंनी मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक केली, त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घ्यावी लागली असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केलाय। त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित या 3 समाजाची मूठ बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली होती, पण मित्रपक्षांनी उमेदवार निश्चित न केल्यामुळे त्यांनी सोमवारी सकाळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केली। त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्या समर्थकांना जबर धक्का बसला। या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपरोक्त खोचक टिप्पणी केली आहे। प्रकाश महाजन म्हणाले, मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात, पण कदाचित मुस्लिम धर्मगुरूंनी ऐनवेळी दगा दिल्यामुळे त्यांच्यावर असा निर्णय घेण्याची वेळ आली असावी असं मला वाटतं। मुस्लिमांचे कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधात मतदान करायचं हे ठरलं आहे। मौलाना नौमानी यांचे विधान पाहता मुस्लिमांनी हिंदू धर्म मानणाऱ्या पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होतं, त्यामुळे हिंदूंनी याचा विचार केला पाहिजे। मनोज जरांगे हे समाजासाठी काम करतायत, ते भविष्यातही आपलं काम सुरूच ठेवतील। त्यांनी समाजाचा विचार करूनच निवडणुकीतून माघार घेतली असेल, पण आता लोकसभेसारखी स्थिती नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचा कुणाला फायदा किंवा तोटा होईल हे सांगता येणार नाही। पण मुस्लिम धर्मगुरूंनी त्यांच्यासोबत जाण्याची फारशी रुची दाखवली नाही, त्यांनी त्यांना फसवलं, त्यामुळेच त्यांनी माघार घेतली असं ते म्हणाले।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी 70,000 कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चौकशीची फाईल दाखवलीच कशी, असा खडा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला. सुप्रिया सुळे सोमवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची फाईल अजित पवारांना दाखवण्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांनाच त्यांच्या खुल्या चौकशीची फाईल आणि त्यावरील स्वाक्षरी कशी काय दाखवली, असं करून त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. याचं उत्तर त्यांना द्यावंच लागेल. अजित पवार यांची नुकतीच सांगली इथं एक सभा झाली होती. या सभेत बोलताना त्यांनी सिंचन घोटाळ्यात आर पाटील यांनी आपला केसाने गळा कापल्याचा गंभीर आरोप केला होता. माझ्यावर 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. त्याची खुली चौकशी करण्याच्या फाईलवर आर पाटील यांनी स्वाक्षरी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही फाईल मला दाखवली. आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला होता, असं ते म्हणाले होते. सुप्रिया सुळे त्यांच्या या विधानाचा दाखला देत बोलत होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. निवडणूक आयोगाचा रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण झारखंड आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच तेथील पोलीस महासंचालकांची बदली झाली होती. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात एवढा विलंब का लागला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे, असं ते म्हणाले. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप होते. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सोमवारी निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं. नाना पटोले म्हणाले, मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतो. झारखंड आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच तेथील पोलीस महासंचालकांची बदली करण्यात आली होती. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाठी एवढा विलंब का लागला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. यापुढे निवडणुकीच्या कोणत्याही कामात त्यांचा हस्तक्षेप राहणार नाही, याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी. विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 40 मोठ्या नेत्यांची नावं आहेत. यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, नीलम गोरे या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सिने अभिनेते गोविंदा आणि शरद पोंक्षे यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. पायाला गोळी लागून झालेल्या अपघातानंतर गोविंदा पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसतायत. यादीमध्ये गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांचं देखील नाव आहेत. याशिवाय राजू वाघमारे, अक्षय महाराज भोसले, तेजस्विनी केंद्रे यांसारख्या नव्या चेहऱ्यांनाही स्थानं दिली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कुर्ल्यात प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध सरकारी योजनांची माहिती सांगत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांचा विजय पक्का असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आमचं सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आहोत. आम्हाला राज्यातील महिलांना लखपती झालेलं बघायचंय, असंही शिंदे म्हणाले. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली आहे. एकमेकांचे राजकीय पक्ष, शत्रू आणि कडवे प्रतिस्पर्ध्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. असाच बदल 23 नोव्हेंबर नंतर पुन्हा होऊ शकतो, असा दावा नवाब मलिक यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार किंगमेकर होतील, असा अंदाज नवाब मलिक यांनी व्यक्त केलाय. शरद पवार आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हातमिळवणी करतील अशी अटकळ वर्तवली जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय. नवाब मलिक यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक दावे केलेत. निवडणुकीनंतर भाजपचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजप बरोबर असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचं काहीतरी चाललंय असं काही लोक सांगत आहेत. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. 5 वर्षापूर्वी कोण कुठे होता,
लोकांना कसं कसं पकडून आणलं हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलंय, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. अणुशक्ती नगरमधून उमेदवारीसाठी अजितच्या गटात सामील झाल्याचं नवाब मलिक यांनी उघडपणे कबूल केलं. ते म्हणाले की मी राजकारणात नौखा नाही, त्यामुळं काय होऊ शकतं हे मला माहित आहे. मी महाविकास आघाडीत सहभागी झालो असतो तर अणुशक्ती नगरमधून मला उमेदवारी मिळाली नसती. मला अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने माझा राजीनामा घेतला नाही. हे जरी खरं असलं तरी त्यानंतर अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर मला मदत केली असा दावा नवाब मलिक यांनी केला. मला तिकीट दिल्यानं त्यांच्यावर टीका होईल याची जाणीव होती, तरीही त्यांनी मला रिंगणात उतरवलं. हे फक्त अजित पवारच करू शकतात, असंही ते म्हणाले. उत्तराखंडमधील अल्मोडा इथं सोमवारी सकाळी 8 वाजता एक प्रवासी बस खड्ड्यात पडली. या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी आहेत. अल्मोडा येथील कुपळीजवळ हा अपघात झाला. बसमध्ये 42 प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढू शकतो. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी दिव्य मराठीला सांगितलं, सल्ट आणि राणीखेत येथील बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. 22 मरण पावलेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर मृतांचा नेमका आकडा कळेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस किनाथहून रामनगरकडे जात होती. त्यात बहुतांश स्थानिक लोक प्रवास करत होते. मार्चुला जवळ बसचे नियंत्रण सुटले आणि खड्ड्यात पडले. बस पलटी होऊन सुमारे 200 फूट खोल खड्ड्यात पडल्याचं सांगण्यात येतंय. या अपघातात बसचं मोठं नुकसान झालंय. अपघातानंतर अनेक प्रवासी बसमधून फेकले गेले आणि खाली पडले. पोलीस आणि SDRFची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. अल्मोडा SP ही घटनास्थळी रवाना झालेत. नैनिताल येथूनही पोलीस दल घटनास्थळी पाठवण्यात आलंय.